जीवाचं पाखरू तुझ्या जीवाचं पाखरू जीवाचं पाखरू माझ्या जीवाचं कोण इकडे ही अरे कोण पाखरू ही अरे ही तर माझ्या जीवाचं पाखरू की सोने की अय सोने इकडे का ए किरण्या अरे तूच इकडे की भारी वाटायला इथं बसायला तुला इकडे वाटाने गेलं की थांब माझ मीच येतो तिकडं बोल काय आवड नाही तुला कट जरा मला 1 मिनिट टाइम दे कसा आपला शर्ट तरी म्हणलं का असं असं चाललंय नवा आणलंय काय मग दिसतंय बरा पण तुझाच आहे ना मग का दुसऱ्याच आणलाय कुणाचं ए माझं जे शर्ट ही 750 रुपयाला आणलाय काय म्हणलास 750 मध्ये 2 आणलेत म्हणलं आवड नाही का तुला आहे तसं बरं तू कसं काय तिकडं मोठं चालू करायला मस्त वाटते का मग बाकी आणखी काय तुमची सगळी जिरी तर दोघात एक वाटतं तुमच्या सच्यामध्ये काय लागतं त्या सच्याचं नाव तुला पण करमत नाही त्याचं नाव घेतल्याशिवाय ती यायचा टाइम झाला तू आलीच मोटर चालू करा म्हणून ती बिन की लक्षातच नाही की अरे म्हणून माझ्या लक्षात आलं एक काम कर जा बरं इथलं पटकन ए देतो काय मी त्याला बस मग जात नसतो मी पाणी हिरीचं खाली गेलंय बघ जाऊ दे आता काय पाऊस पण कधी पडतंय काय माहिती झालंय तसं वातावरण आज पडलंय की जरा जरा पडून काय होतंय रे किरण्या चांगला पडावं लागतंय रे पडेल की पाऊस पडायला तुला माहित नाही तुला जाऊ तुला बोलतोय एका दिवशी म्हणजे पाऊस पडायला काय करावं लागतंय ती तुझं ना मला काही कळतच नाही पण पडतच बोलतो कोण मोठीतलं सचानक तुला म्हणलं होतं का नाही जा म्हणून इथला उठ भरतो पहिला जा त्याला भेटू काय त्याला काय करायचं तुला तू मला टेन्शन देऊ नको उठ भर इथला नाहीतर मी चोडी मारत असते तिथंच बस त्याला सांगू नको माहिती आहे अरे पण किरण्या तिथूनच बोल त्याला काय बोलला तरी येत त्याला इथं काय बोल नको त्याला तू अय सोने काय करायली अरे थांब मी येते तिकडं कशाला बसले रे अरे हे नको पुढं घसरचे आपली शिर आहे पडलं तरी काय होणार आहे आपल्याच लिव्ह काय घाण करतो काय पडून त्याच्यात अय रोज आंघोळ करतोय म्हणूनच घाण होईल बरं थांब तुम्ही आले येऊ नको इकडं होय सोने माझी पण मोटर चालू केली का हो केली बाबा दोघाची पण केली बरोबर जाऊ दे मग आता निवांत मध्ये बोलत बसू आपण अय. कसं भारी वातावरण झालंय मला टाइम नाहीये इकडे येऊ नको थांब मी आले तिकडं काय तिकडे इकडे येऊ नको इकडे येऊ नको बस काय की जरा टाइम एकतर भेटत नाही आपल्याला असा काय नको टाइम धरू का गरज नाही पडचिल बिडचिल पुन्हा म्हणचिल हा
चल बरं तू आधी तू. अय 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 लाक्या इकडे ये. अरे काय करतोय इथं? काय नाही बसलोय. येऊ का मग? नाही नाही बस की. जायचंय काम असतं अरे बस रे. जायचंय रे. जा मग. जाऊ दे बस तुला नाराज करीत नाही. कारवा बसवलीस इथं? काय नाही. तुझा दोस्त आहे आता 11वीला गेलाय. अयो हा मग आता पुढचं नियोजन काय? डायरेक्ट कलेक्टरची परीक्षा द्यायची आता. मग लाल दिव्याची गाडी घेऊन यायचं गावात दिसते टोय 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 करीत. पुढं गाडी माग गाडी. अयो हं सकाळ सकाळ मीच बसवलो होतो का तुला? अरे काय झालं? 11वीवर का आपल्या बापाने परीक्षा दिली होई? बापाच नाव काढायचं नाव तर तिकडं चल एक काय कलेक्टर जाय बाबा. हे सोने गाडीवर बस ना. अगं तू अशी चलत चालली ना तुझं दुःख मला बघू वाटत नाही का? चल लवकर. तुला दुःखच बघू वाटत नाही ना मग गप जावं. कशाला इथं थांबलाय? अगं तू अशी रोडनं एकटी चालली आणि मी गप जाणं मला शोभत नाही का असं? अगं तू अशी चालली ना मला थांबावंच लागतं बघ. तुला गप जावं वाटत ना मग एक काम कर गाडीवरून खाली उतर आणि उड्या मार. ए तुला एकदा सांगितलं कळत नाही का? अच्छा लवकर गाडीवर. मगच म्हणलंच की गाडीवर नेणार नाही ना. कशाला चल म्हणतोस? अगं मी तुला असंच म्हणलं होतं प्रेमानं ग. तू जा येते माझी मी चलत. ए सोने अगं थोडा विचार कर. आपलं गाव आहे ना इथून कम्प्लीट 1 किलोमीटर आहे बघ. आणि तू जर चालत गेली का असले पाय दुखतील ना. आणि पावसाचं पण वातावरण झालं बघ. असला पाऊस येणार डबल भिजून जाते. म्हणून माझ्या गाडीवर बस घरी सोडतो. तुला काय करायचं रे त्याचं? माझं पाय दुखू नाहीतर पावसात मी भिजू. तुला काय घेणं नाही माझं. जातो निघ. मला नाही करायचं तर कोणाला करायचं? आलाच का असू तिथंच? ए सोने तू लय आकड मारली बघ. अगं बस म्हणलं की लगेच गाडीवर बसायचं. लय लांब आहे. पावसाचं पण वातावरण दिसत आहे. येते मी सच्चा. लगे हसू नको. एवढे खुश व्हायची गरज नाही. गाव लांब आहे म्हणून बसायला लागले. पाऊस पण येईल म्हणून. अगं तू कशी जरी बसायली ना त्याला महत्व आहे. फक्त बस घर. एवढं खुश होऊ नको. तुझं थोबड कर पुढं. अरे मग तिकडे नाही चालू. बस नीट जरा धरून बस. पाऊस यायला बघ धरून बस. बस तू बस. अगं उतर की का उतर वाटा नाही. काही बोलत जाऊ नको सच्चा. नाही तसं कसं आहे माहिती आहे का तुला सांगू का? आपली गाडी अशी भारी एकदा बसलेली पोरीला उतरूच वाटत नाही. हो का? गाडी चला बाबा चांगला दिवस गेला आजचा. आलोय पाऊस चालू म्हणून आलोय. मग ती सुद्धा विचारते का आला म्हणून. कशाला आलास तू? मला कळलं की तुमच्या घरी कार्यक्रम आहे म्हणून. मग काय आता गिळायला आलायस का? ए तसलं काय बोलू नको. दिसत नाही का तुला पाऊस चालू बाहेर म्हणून आलोय. पाऊस चालू असेल तर काही बी असो म्हणून काय असं दुसऱ्याच्या घरात घुसतेत का? अय आता मी तुला बोलत नाही. अभि तुझं काय चाललंय? काय चाललंय अभि? तुला काय करायचंय? बघ आधी सुद्धा विचारतोय तुला काय करायचंय म्हणून. काय करायचं असतंय रे तुला? अभि तुला बोलायलाच. अभि काय झालं रे? तू तर म्हणला होतास की आज दारू पिऊन येणार आहे म्हणून. अय अभि मी काय बोलतोय कळतं का तुला? कळलं का नाही? कुठल्याही गोष्टीला योग्य टाइम यावं लागतोय. हो कळलं अभिला. आणि दारू प्यायला काय योग्य टाइम यावा लागतो का? अय तू बघच आता मी पहिल्यांदा दारू पितो आणि डायरेक्ट तुझ्याकडे येतो. ए किरण्या गप जरा. बारकी लेकरासमोर काही कुठल्या गोष्टी बोलतोस रे? पिल्या घरात जा.
बोल आता काय आहे तुझं? काय करणार आहे दारू पिऊन आल्यावर तू? मी बघते कशी दारू पितोस. मी जर दारू पिलो आणि माझं डोकं हल्लं तर मी तुला मारू शकतोय. बघू ये पिऊन तर खरं बघू कोण कोणाला मारतय ती. ऐ माझ्यात लय ताकद येते. आता नाही दारू पिल्यावर. माझ्यात बी लय ताकद येते दुसरं कोणी दारू पिल्यावर. तुला बोलायला बरं का तुझ्या घरी कशामुळे आलोय पाऊस चालूय म्हणून. नाहीतर मला असं कोणी बोललं का तरी कुणाच्या घरी जात नाही. ए किरण्या नाहीतर मी कुणाला बोलवीत बी नाही. चल निघ. जातो तात येते. मी प्रेम तुझ्यावरी करतो या. साजणी मी प्रेम तुझ्यावरी करतो या. मनात तू ध्यानात तू भासात तू जवळी येणार. मनात तू ध्यानात तू भासात तू जवळी येणार. उडतया बिर बिर जीवाचं पाखरू झुरतया तुझ्यावर जीवाचं पाखरू. केलंच का भाकरी? हो केलेत की. आता निघायचंय मला. मग आणून देऊ का? हा आणखी. बरं. भाकरीला मोबाईल हात आहे माझा. किती केल्यात भाकरी? तू 4च म्हणला होतास की मग मी 4च केलेत. कोण येणार आहे तुला सोडवायला? बघू आता. मी तर म्हणतोय तुमच्या किरण्यालाच नेईन बघ मी सोडायला. अरे राहू दे नको पाय पडू माझा. आहे कोण पाया पडतंय पडलं होतं माझा खाली. बरं असू दे. चल मग मी जाऊ का आता? थांब. काय राहिलं तुझं आता? बोल. हा बघ की पैसे तुला लागतील आता पैसे भरतील. पैसे लागतील. नका. मी देते म्हणल्यावर तुला घ्यावंच लागल. तू म्हणजे घेते. ऐ तनु नीट काय की जरा सुन लग्नाचं आहे. ए तू काय तोंड घेऊन बघतो? दे की काढून कडीपत्ता. सोने वाचले भारी यायलाय बघ. घे बरं. मला आहे ना आयुष्यात आज पहिल्यांदा कडीपत्ता काढून लय भारी वाटायली. असं वाटतंय आयुष्यभर कडीपत्ताच काढून द्यावा तुला. होय की. तुला कसं वाटायला? गप काढ कडीपत्ता. तू पलीकडला घे. लय तोडू नको संपून टाकीन सगळं. सोनीला द्यायचंय मला. ए सोने काय चालू आहे? दिसत नाही वे डोळे पिळे गेलं काय? कडीपत्ता काढते. अगं ते दिसायले कडीपत्ता काढायलेलं. ही काय चालू आहे तुझ्या नखरे त्यासोबत? हातबीत काय आहे असला? ए तनु जरा भावाकडे लक्ष ठेव. बघितलं ना कसं व्हायले ती? मला काय सांगतोस रे? तुझं तू बघून घे. तू तर काय ना बोलायला गेलं की भांडायची उठती बघ नुसतं. काय एकाला पण सोडत नाही. तू हात काढ रे. काय करणार? पुन्हा बोलतो. सोने चल तू तिकडं. कडीपत्त्याचं झाड काढून देतो तुला. इथला कडीपत्ता बोलाले त्याला कडीपत्ता. तुला कडीपत्त्याचं झाड पाहिजे ना? गप की रसाच्या काढू दे की. त्यांच्यातलं तोडायला लागली ती कडीपत्ता. त्यांच्यातलं तोडायली म्हणजे काय? मग आता ते कांद्यावर हात ती काय असले नखरे शोभतंय का तुला ती? अच्छा हे आपलं बाईट मध्ये चलत असते. तू का बस बाईट मध्ये चलत असते. हा तू जास्त बोलू नको. तू ठेव मला उद्या. नमस्कार. तुम्ही बोलताव का? तर साईडला. तू कुठून मध्ये आला? अरे काही इज्जत आहे का नाही सचिनरावाला? गाव थरथर कापतंय. तुम्हाला कळतंय का नाही? बाजूला सारायला तुम्हाला सांगलो किरणे हे अपमान सहन केला जाणार नाही. मी तुला सांगलोय सोने
तू आतापर्यंत अपमान करत आली आता सगळ्यांसमोर का अपमान मी नाही चाललो नाही, असं सोडून काही नाही आपण चाललो काही नाही सचिन तसं ये. पण मी बोललोच नव्हतो सोन्या एक बोललो मिनिट. तुला सांगतो फक्त किरण्या सोनी थांब म्हणली म्हणून मी थांबलो नाही नाही मी बोललोच नव्हतो तुला कळत नाही का रे? बरं जाऊ दे आपण हे पडद्याच्या मागे काय करायचं ते भांडण करू इकडे मला मी सांगितलं प्रेक्षकांना सांगा नमस्कार व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा. शेअर करा. कमेंट करा लाईक करा. सोने तू कमेंट करा डबल सांग सगळ्याला कमेंट करीत नाही बरं माझ्या प्रिय प्रेक्षकांनो सर्वांनी एपिसोड पहा आणि आवडीने आवडीने आणि सवडीने कमेंट करा. आणि आता सपोर्ट द्या धन्यवाद. सचिन तुला बघतो पण झालं तुम्ही पुढं सुरू चला. जा निघ